आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त पाटण पंढरपूर राज्यमार्गानं शेकडो दिंड्या जात असतात. आज आपल्या उंब्रजच्या दिंडीचं काल उंब्रज येथून प्रस्थान झालं. आत्ता हा चहा नाश्त्यासाठी आपण शामगाव घाटात थांबलेलो आहे. उंब्रजचा एकूण हा पायीवारी दिंडी सोहळा आहे, परंपरा आहे. एकूणच यामध्ये भक्ती रसात उंब्रजचे जे वारकरी आहेत, उंब्रज परिसरातील वारकरी आहेत, हे चिंब झालेले आहेत. काय सांगाल तुम्ही या वारीबद्दल? श्री गुरु ध्यान श्री गुरु अर्चना हे न घडता मते होईल वंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखवी तिनिज परमानंदा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार श्री क्षेत्र कराळ उंब्रज ते पंढरपूर हा संत सखुबाई पायी सोहळा हा गेल्या 18 वर्षापासून चालत आलेला आहे. ह्या संत सखुबाईच्या पादुका श्री क्षेत्र कराडून उंब्रजकरांनी ही परंपरा चालू केलीत आणि गेली 18 वर्षापासून ही परंपरा चालू आहेत. ह्या संत सखुबाईचं आख्यान सांगायचं म्हटलं म्हणजे संतांच्या नामावळीमध्ये संत सखुबाईचा उल्लेख अगदी लईच थोडा आहे, परंतु कार्य अगदी महान झालेलं आहेत की सर्व संतांमध्ये ह्या संत सखुबाईसाठी प्रत्यक्ष पंढरीश परमात्मा पंढरीहून कराडला आलात आणि संत सखुबाईच्या स्वरूपामध्ये त्यांनी संत सखुबाईचा संसार थाटामाटात करून परत पंढरपूरला त्यांनी प्रस्थान केलं. या दिंडीचं वैभव सांगावं तेवढंच थोडं आहे. या दिंडीमध्ये जवळजवळ माझ्या माहितीनुसार 1000 ते 1200 असे वारकरी महिला पुरुष सर्व आहेत. सर्व महिला पुरुष अगदी या भक्तिमय रसात या शामगावच्या घाटातून नाचत उड्या मारीत विठुरायाचं गुणगान गात मस्तपैकी लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी निघालेले आहोत. या दिंडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष असतील तानाजी जाधव, राजेंद्र जाधव, सुरेश पाखले, उमेश कुडे, दत्ता जाधव, दत्ता मारे, दत्ता दुधाने, संजय माडे, इतर सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या दिंडीचा हा सोहळा मोठ्या थाटामाटाने अगदी गणवेशातच शिस्तीने मोठ्या आनंदाने भगवंताचं गुणगान करीत पंढरीच्या दिशेने निघाला. तहानभूक विसरून आणि एकूणच आपली सगळी दुःख आहेत ती विसरून आपल्या मुखामध्ये या वारीत चालत असताना फक्त ज्ञानोबा तुकारामचाच गजर सुरू असतो. काय अनुभव आहे तुमचा हा एकूणच वारीचा? किती वर्षापासूनचा आहे ही वारी? गेल्या 18 वर्षापासून ही वारी चालू आहे आणि ह्या वारीचा अनुभव असा आहे, ह्या वारीमध्ये तहान लागत नाही, भूक लागत नाही. कारण संत महात्मे सांगतात की माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी पांडुरंगी मन रंगले. या पांडुरंगाच्या भेटीने, पांडुरंगाच्या ओढीने जीव तिकडं तडमडलेला असतो. त्या ठिकाणी त्या वारकऱ्याला भूक काय, तहान काही सर्व हरवलेली असती. त्यांना कुठं काटा टोचलाय, कुठं पायाला ठेच लागली आहे, पण तरी देखील एक आम्हाला लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते आणि आईसाहेब संत सखुबाई सोबत मोठ्या थाटामाटाने ते पंढरीच्या दिशेने निघत असतात. आता आपल्या ज्या उंब्रजच्या दिंडीचं पुढचं नियोजन आहे, मुक्काम आहे संध्याकाळचा, तो कुठं आहे? मासुर्णे मुक्कामी. पुढचा जो मुक्काम आहे हा आता मासुर्ण्याला आमचा मुक्काम आहे. आता दुपारचं भोजन आमचं रायगाव येथे असेल. रायगावातून दुपारचं भोजन झाल्याच्या नंतर थोडी विश्रांती आणि मासुर्ण्यामध्ये आमचा हा मुक्काम असेल. रात्रीचा मुक्काम करत असताना पायी वाटचालीमध्ये नित्यनियमाप्रमाणे 1 तासाचं कीर्तन असतंच. सकाळी उठले म्हणजे काकडा असतो. काकडा झाल्याच्या नंतर पांडुरंग अष्टक झाल्याच्या नंतर परत आपला नित्यनियमाने आपल्या पंढरीच्या दिशेने.
संत कपूर महाराज की जय, भैरवनाथ भगवान की जय, पार्वती पते हर हर रामकृष्ण. उंब्रज, तारळे, चाफळ आणि पाटण परिसरातील नागरिकांसाठी आता अत्याधुनिक आरोग्य सेवा आपल्या जवळच. कैलासवासी रत्नमाला वासुदेव कदम मेमोरियल उंब्रज हॉस्पिटल ICU आणि डायलिसिस सेंटरसह सुसज्ज. अनुभवी डॉक्टर, आधुनिक यंत्रसामग्री आणि रुग्णकेंद्रित सेवा. प्रत्येक आजारावर अचूक निदान आणि प्रभावी उपचार. हाडांच्या शस्त्रक्रिया, प्रॉस्टेट सर्जरी, किडनी व डायलिसिस सेवा, हृदयविकार, श्वसन आणि लिव्हर आजार, मेंदूविकार, मधुमेह, अपघाती जखमा तसेच स्वादुपिंड व आतड्यांचे आजार, सर्व उपचार एकाच ठिकाणी. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र रुग्णांसाठी मोफत उपचार सुविधा उपलब्ध. माफक दरात उपचार आणि गरजूंसाठी विशेष सवलत. 24 तास तात्काळ वैद्यकीय सेवा. आपल्या आरोग्यासाठी सदैव तत्पर. कैलासवासी रत्नमाला वासुदेव कदम मेमोरियल हॉस्पिटल, चोरे रोड, उंब्रज. आपल्या आरोग्याचा विश्वास.